12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात आज भाविकांनी पहिल्या श्रावणी सोमवार निमित्तानं मोठी गर्दी जी आहे ती केल्याचं दृश्य आपल्याला मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळतंय। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी बंबम बोलेच्या गजरात त्र्यंबकेश्वर देवाच्या नामस्मरणामध्ये त्र्यंबक नगरी जी आहे ती दुमदुमून गेलेली आहे। भाविक देखील मोठ्या जोशामध्ये उत्साहामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये आपल्याला त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी आल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। खरं तर भाविकांसाठी विशेष अशी सुविधा जी आहे ती मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत असते आणि आपल्यासोबत मंदिराचे विश्वस्त आहेत। भाऊ, कशा पद्धतीनं भाविकांसाठी या सुविधा करण्यात आलेल्या आहेत? खरं तर पाऊस देखील एकीकडे पडतोय आणि पहिल्या श्रावणी सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी जी ती आपल्याला बघायला मिळते। सर्वप्रथम श्रावण मासानिमित्त त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आलेल्या सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत। प्रचंड पाऊस असताना पहिल्याच सोमवारी हर हर महादेवाच्या गजरात प्रचंड भाविकांनी गर्दी केली आहे। वास्तविक पाहता कुंभमेळ्याचे कामं सुरू आहेत, रस्त्याला खड्डे आहेत, ट्रॅफिक प्रचंड प्रमाणामध्ये जाम आहे। पोलीस प्रशासनाने तात्काळ पहिल्याच सोमवारी खंबाळे येथील पार्किंग सुरू करून आणि गाड्यांचा जो ओघ होता तो थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु बसने का होईना भाविक प्रचंड प्रमाणात गर्दी करत आहेत। पहिल्या सोमवारीच श्रावणाची जी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा असते तिला सुद्धा भाविक मोठ्या संख्येने हजर झालेले आहेत आणि प्रचंड संख्येने आपण बघत आहात की इथे भाविक दर्शन सुरळीत घेत आहेत। VIP दर्शन संपूर्णपणे बंद आहे। 2500 रुपयाचं आणि 200 रुपयाची पावती हे सुद्धा दर्शन बंद करून धर्मदर्शनाने लवकरात लवकर दर्शन भाविकांचं होत आहे। मंदिराच्या बाहेर शेड करून वॉटरप्रूफ शेड करून भाविकांची एक सावलीची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मंदिर प्रशासनातर्फे सर्व खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। नक्कीच भाऊ, खरं तर आपण बघितलं एकीकडे पाऊस पडतोय, रस्त्याचे कामं सुरू आहेत, गर्दी मोठ्या प्रमाणात आहे। आपण भाविकांना काय आवाहन करणार? भाविकांना मी एकच सांगेल की प्रत्येकाचं दर्शन होईल, कारण धर्मदर्शनाचंच दर्शन त्या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे आपल्याला वाटतं की VIP ने पावती फाडून आपण लवकर दर्शन घेऊ शकतो, परंतु धर्मदर्शनाच्या लाईनला जर आपण लवकर येऊन पहाटे लागलात तर आपलं सुरळीत दर्शन होईल। पाऊस जरी असला तरी आता भोलेनाथ त्या ठिकाणी अशा ठिकाणी असतात की त्या ठिकाणी पाऊस, ऊन, वारा, पाऊस याचा काही फरक पडत नाही। त्यामुळे सर्वांनी स्वतःची काळजी घेणे आणि व्यवस्थितरित्या आपलं दर्शन होईल त्र्यंबक राजाचं हेच आव्हान या ठिकाणी भाविकांना करतो। आपण बघितलं आपल्यासोबत त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त होते। खरं तर एकीकडे पाऊस सुरू आहे, कुंभमेळ्याची कामं सुरू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मोठी गर्दी जी आहे ती भाविकांची त्र्यंबक नगरीमध्ये झालेली आहे आणि विश्वस्तांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की VIP दर्शन जे आहे ते देखील पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे फक्त धर्मदर्शन जे आहे ते त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरू असल्याचं आपल्याला विश्वस्तांनी माहिती दिली आहे। कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह पवन येवले, TV9 मराठी, त्र्यंबकेश्वर, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।